भाजप सत्तेत म्हणून संघावर चांगले दिवस आले असं नाही, संघामुळे भाजपचे चांगले दिवस सुरू झालेत। मोहन भागवत यांची प्रतिक्रिया। संघ एक विचार आणि नीती घेऊन चालतो, मोहन भागवत यांचं वक्तव्य। संघांचा सरसंघचालक हा हिंदू असेल, मग तो एससी किंवा एसटी पण असू शकतो, मोहन भागवत यांचं वक्तव्य। तर सरसंघचालक हा क्षत्रिय वैश्य नव्हे तर हिंदू म्हणून निवडला जाईल, भागवत यांची प्रतिक्रिया। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, निवृत्तीनंतरही कार्य सुरूच राहणार, मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट। तर 3 मुलं घरात हवी हे शास्त्र सांगतं, भागवतांचं वक्तव्य। सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत वरळी डोम या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन। 100 वर्ष की संघ यात्रा कार्यक्रमाचा दुसरा दिवस। कार्यक्रमाला महेश मांजरेकर आणि अभिनेता अक्षय कुमारची ही हजेरी। जीडीपी आणि रुपयाचा कितपत संबंध कल्पना नाही, जीडीपी देशाची आर्थिक स्थिती सांगतोच असं नाही, मोहन भागवत यांची प्रतिक्रिया। तर जीडीपी आयात निर्यात पाहतो आणि तो जीडीपी व्यवस्थित करणं हे आपलं काम, भागवत यांचं वक्तव्य। समाजात भाषेवरती आधारित भेदभाव नाही, मोहन भागवत यांची प्रतिक्रिया। तर सगळे मराठी तलवार घेऊनच रस्त्यावर उतरतात असं नाही, राजकीय स्वार्थासाठी अशा गोष्टी वापरतात, अशा गोष्टी पसरू द्यायच्या नाहीत, मोहन भागवत यांचं वक्तव्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानची हजेरी। संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईच्या वरळीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची ही हजेरी। एखाद्या व्यक्तीचा धर्म, भाषा, खाण्याची सवय वेगळी असू शकतात, मात्र आपण समाज, संस्कृती आणि राष्ट्र म्हणून एक आहोत, सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदू मुस्लिम ऐक्यावर भाष्य। गर्दी जमवण्यासाठी सलमान खान आमंत्रित होते का, राऊतांचा सवाल। तर संघ शाखात मुस्लिमांना प्रवेश आहे का, भागवत यांनी सांगावं। मुस्लिम प्रेम सलमान खानपुरतं ठेवू नये, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। संघाच्या कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं, संजय शिरसाट यांचा सवाल। सलमान खान आला म्हणून संघाच्या विचारांमध्ये परिवर्तन झालं का, यावर आक्षेप घेणं गैर आहे, शिरसाटांची प्रतिक्रिया। संघात हिंदू मुस्लिम नाही तर राष्ट्र प्रथम मानणाऱ्यांना यावेळेस त्या सगळ्यांचं स्वागत केलं जातं, भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांचं वक्तव्य। भारत माता की जय मान्य असेल तरच संघाचं व्यासपीठ खुलं, देशभक्त मुस्लिमांचं स्वागत, पण देशविरोधात जे आहेत त्यांना प्रवेश नाही, बन यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंसमोर पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी मोठं आव्हान, संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवियाची कोंडी, उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। विधान परिषदेवरती जाण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती केली, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवरती जावं अशी आम्हा सर्वांची इच्छा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधान परिषद राज्यसभेत मवियाला एकमेकांना मदत करावी लागेल, राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी विधान परिषद एकमेव पर्याय, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर इतर लोकांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिल्यास ते आमदार होतील, शिरसाटांची प्रतिक्रिया। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावरती लढणार, सूत्रांची माहिती। पवारांच्या राष्ट्रवादीवरती अवलंबून न राहण्याची नेतृत्वाची भूमिका, सूचना। मुंबईतील नेत्यांच्या बैठकीमध्ये पक्ष नेतृत्वाने सूचना दिल्याची माहिती। बारामतीमध्ये होणारी पोटनिवडणूक एकतर्फी राहील, मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। इतर पक्षाचे नेते बारामतीत उमेदवार देणार नाही अशी चर्चा असल्याचं शिरसाट म्हणाले। सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोणी निवडणूक लढणार नाही, शिरसाटांचं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं हे दादांचं स्वप्न होतं, दादांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं, सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। राज्याची ताकद वाढवण्यासाठी दोन्ही एनसीपीने एकत्र यावं, सयाजी शिंदेंचं वक्तव्य। बांगलादेशशी मुक्त करण्याचं धोरण महापौरांच्या हातात नाही, महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, संजय राऊतांची प्रतिक्रिया। महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोललं पाहिजे, राऊतांचं वक्तव्य। बांगलादेशी घुसखोरांविरोधात भूमिका घेताच राऊत अस्वस्थ झालेत, घुसखोरांच्या जीवावरती पालिका जिंकण्याचं स्वप्न मुंबईकरांनी उद्ध्वस्त केलं, भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेचा बेपत्ता नगरसेवक, महापौर भाजप आमदारांसोबत मंचावर कुठे होते, हा प्रश्नावरती माध्यमांना चुकवून त्यांनी पळ काढला। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक राहुल कोट भाजपसोबत दिसल्यानं चर्चांना उधाण। मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी बिल्डर सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितकडून तोडफोड, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार।
तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना, छगन भुजबळ यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरती हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरती घाला, भुजबळांची प्रतिक्रिया. पुण्यातील चाकण बैलगाडा शर्यत आंदोलनातील सर्व 3,500 आंदोलकांची निर्दोष मुक्तता, 2 माजी खासदार, 1 माजी मंत्री आणि 7 आमदारांचीही निर्दोष मुक्तता. पुरंदर सायकल क्लबच्या सायकलपटूंची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनोखी श्रद्धांजली, सायकलपटूंनी पुरंदर ते बारामती सायकल राईड करत अजित पवार यांना आदरांजली वाहिली. नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिवसेनेला द्यावं, आमदार चंद्रकांत रघुवंशींची मागणी, तर नंदुरबारला पालकमंत्री नसल्यानं जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडल्याचं देखील समोर. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये जानेवारी 2026 या महिन्यामध्ये 47 गुन्हेगारांवर तडीपार आणि हद्दपारची कारवाई, तर 2 सराईत गुन्हेगारांना MPDA या कायद्यान्वये 1 वर्षासाठी स्थानबद्ध. नागपूरच्या टिमकी पाचपावली परिसरातील कॅसिनो जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, 3घांना जुगार खेळताना रंगेहात अटक केली, तर 17 कॅसिनो यंत्रणं, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त. मुंबईतील मालाडमधून अवैध वास्तव्य करणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना अटक, आरोपींकडून बांगलादेशी नागरिकत्वाशी संबंधित महत्वाची माहितीही जप्त. त्यातील तळेगावात तीव्र पाणी टंचाई, महिलांचा ग्रामपंचायतीवरती हंडा मोर्चा, 2 दिवसात पाणी सुरू करण्याचं ग्रामपंचायत प्रशासनाचं आश्वासन. मुक्ताईनगरच्या बोदवडमध्ये पाणी पुरवठा करण्यासंदर्भात बैठक संपन्न, आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. येणाऱ्या काळामध्ये सुरळीत आणि पाण्याची टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश. अमरावती जिल्ह्यातील 56 जलप्रकल्पांमध्ये सध्या 79.66% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध, ऊर्ध्व वर्धा प्रकल्पात 70.61% पाणीसाठा शिल्लक, 42 लघु प्रकल्पांमध्ये केवळ 48.99% पाणी शिल्लक. पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यास उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची शक्यता. 13 तारखेला मुंबईतील M पूर्व आणि M पश्चिम या विभागातील पाणी पुरवठा बंद राहणार. M पूर्व आणि M पश्चिम विभागातील पाणी पुरवठ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी मुंबई पालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जाणार. मुंबईतील वांद्रे पश्चिम आणि खार परिसरात 10 तारखेला पाणी पुरवठा बंद राहणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद असेल. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या 10 लेन विस्ताराची मागणी, टँकर अपघातानंतर 32 तास वाहतूक कोंडीची घटना घडली होती. MSRDCकडून राज्य सरकारकडे 16,000 कोटींचा प्रस्ताव. जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील पनवेलमध्ये टोल नाक्यावर गोंधळ, वाहतूक कोंडी झाल्यानं संतप्त वाहन चालक रस्त्यावर उतरले. 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा असूनही टोल वसुली सुरूच असल्यानं वाहन चालक संतापले. महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना कर्ज चक्रातून बाहेर काढण्यासाठी अभ्यास समिती गठीत, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखालील समितीत 13 सदस्यांचा समावेश. संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगावमध्ये साकारली 40 फूट उंच गजानन महाराजांची पेंटिंग, पेंटर रवी इंगळे यांनी 50 फूट उंच इमारतीवरती साकारली गजानन महाराजांची प्रतिकृती. कलाकृती पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा या ठिकाणी गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त पालखी सोहळ्याचं आयोजन, पालखी सोहळ्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येनं नोंदवला सहभाग. नागपुरातील संत गजानन महाराज मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी, शहरामध्ये ठिकठिकाणी प्रकट दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन, संत गजानन महाराजांच्या मंदिराला विद्युत अशी आकर्षक रोषणाई. वाशीमध्ये गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त दिंड्या, पालख्या, भजन कीर्तनासह महाप्रसादाचं देखील आयोजन, दिंड्यांमध्ये महिलांसह तरुणांचा मोठ्या संख्येनं सहभाग. गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यामध्ये उत्साहाचं वातावरण. कोल्हे लेआउटमधील संत गजानन महाराज मंदिराच्या वतीनं भव्य पालखी देखील काढण्यात आली आहे. यावेळेस गणगण गणात बोतेच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये तरुणीने संत गजानन महाराजांची रांगोळी साकारली. 10 तासांमध्ये तब्बल 40 स्क्वेअर फूटमध्ये तरुणींनं रांगोळी साकारली. रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गर्दी.
नाशिकच्या निफाडमध्ये कादवा नदीला जलपर्णीचा विळखा. या जलपर्णीमुळे नांदूर मधमेश्वर धरणाचं पाणी प्रदूषित होण्याची भीती. नागरिकांचा संताप. तातडीने स्वच्छता करण्याची ही नागरिकांची मागणी. यवतमाळमधील कचरा संकलन व्यवस्थेचा बोजवारा पुन्हा एकदा चव्हाट्यावर. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सफाई कर्मचारी गैरहजर असल्यानं कचरा जर रस्त्यावरती साचून तर नियमभंग करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा.